सुधागड एज्युकेशन सोसायटीचे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू माध्यम यांच्या सौजन्याने शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या राज्यशास्त्राच्या पहिल्या प्रकरणाच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. आपलं पहिलं प्रकरण जे आहे त्याचं शीर्षक आहे संविधानाची वाटचाल. विद्यार्थी मित्रांनो, राज्यशास्त्राच्या आतापर्यंतच्या पाठ्यपुस्तकामधून आपण स्थानिक शासन संस्था, भारतीय संविधानातील मूल्ये आणि त्यातून व्यक्त होणारे तत्त्वज्ञान, याचबरोबर संविधानाने निर्माण केलेली शासन यंत्रणा आणि जागतिक पातळीवर किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरील भारताचं स्थान याबाबतचा विस्तृत आढावा आतापर्यंतच्या पाठ्यपुस्तकामधून, राज्यशास्त्राच्या पाठ्यपुस्तकामधून इयत्ता 9वी पर्यंत घेतलेला आहे. आज आपण इथे पहिल्या प्रकरणामध्ये संविधानाची वाटचाल समजावून घेणार आहोत. संविधान म्हणजे काय, तर कोणत्याही देशाचा राज्यकारभार ज्या नियमावलीनुसार चालतो त्या नियमावलीला आपण संविधान असं म्हणतो. आपल्या देशाचा राज्यकारभार हा आपल्या देशाच्या संविधानानुसार चालतो हे तर तुम्हाला माहीतच आहे. आपलं जे भारतीय संविधान आहे, या भारताच्या संविधानाने भारताचे धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचं उद्दिष्ट मांडलेलं आहे. नागरिकांना न्याय मिळावा, त्यांचे स्वातंत्र्य अबाधित राहावे म्हणून संविधानात अत्यंत महत्त्वपूर्ण तरतुदी केलेल्या आहेत. सामाजिक न्याय आणि समतेवर आधारलेला एक प्रागतिक विकसित समाज निर्माण करण्यासाठीचे एक साधन म्हणून आपल्या भारताच्या संविधानाकडे पाहिले जाते. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र जरी झाला असला तरी प्रत्यक्ष आपल्या देशाचा राज्यकारभार देशाच्या संविधानानुसार 26 जानेवारी 1950 पासून सुरू झाला. 26 जानेवारी 1950 पासून आतापर्यंत संविधानाच्या आधारे, म्हणजे आपल्या देशाच्या राज्यघटनेच्या आधारे जो राज्यकारभार झाला त्यातून भारतातील लोकशाहीचे व्यापक होत गेलेले स्वरूप, भारतातल्या राजकीय प्रक्रियेत झालेले महत्त्वाचे बदल, सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने उचलली गेलेली पावले यांचा या संबंधित प्रकरणामध्ये आपण आढावा घेणार आहोत. हा आढावा अर्थातच किंवा हा आशय अर्थातच 3 मुद्द्यांपुरता मर्यादित आहेत. हे 3 मुद्दे आहेत. एक लोकशाही, दुसरा सामाजिक न्याय व समता आणि तिसरा मुद्दा आहे न्यायव्यवस्था. या 3 मुद्द्यांच्या संदर्भात आपण संविधानाची वाटचाल, आतापर्यंतची संविधानाची आपल्या वाटचाल समजावून घेणार आहोत. पहिला मुद्दा आहे अर्थातच लोकशाही. मुलांनो, आपल्याला माहीतच आहे की लोकशाही ही एक शासन प्रणाली आहे. आपण आपल्या देशाच्या राज्यकारभारासाठी लोकशाही शासन प्रणालीचा स्वीकार केला. लोकशाही ही केवळ एक शासन प्रणाली नाही, तर ती एक जीवन प्रणाली आहे. सातत्याने चालणारी ती एक जिवंत प्रक्रिया आहे. आणि म्हणूनच जगभरातील अनेक देशांनी याच लोकशाही शासन प्रणालीचा स्वीकार केलेला आपल्याला पाहायला मिळतो. खरं तर प्राचीन काळापासून आजतागायत अनेक राज्यपद्धती विकसित झालेल्या आपण पाहतो किंवा पाहत आलेलो आहोत. मग राजेशाही असेल, लष्करशाही असेल, हुकुमशाही असेल, समाजवाद असेल. मात्र या सर्व राज्यपद्धतींमध्ये किंवा शासन प्रणालीमध्ये एक चांगली शासन प्रणाली म्हणून लोकशाही शासन प्रणालीकडे पाहिलं जातं. आणि म्हणूनच जगभरातील बहुतांशी देशांनी याच शासन प्रणालीचा स्वीकार केलेला पाहायला मिळतो. आपणही अर्थातच याच शासन पद्धतीचा देशाच्या राज्यकारभारासाठी स्वीकार केलेला आहे.
लोकशाहीचा राज्यकारभारासाठी लोकशाहीचा केवळ स्वीकार करून चालत नाही, तर म्हणजेच लोकशाही शासन पद्धतीची केवळ संरचना असून चालत नाही, तर त्या संरचनांआधारे प्रत्यक्ष व्यवहार केल्यासच लोकशाही समाजाच्या राजकीय जीवनाचा एक अविभाज्य भाग बनते. त्यानुसार आपल्या देशात लोकांना थेट प्रतिनिधित्व देणाऱ्या संसद, राज्य विधानसभा आणि स्थानिक शासन संस्था असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. जनतेच्या सहभागाचा आणि राजकीय स्पर्धेचा लोकशाही शासन प्रणालीमध्ये जनतेच्या सहभागाचा आणि राजकीय स्पर्धेचा विचार करता भारतातील लोकशाही मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्याचे आपल्याला दिसून येईल. ठराविक मुदतीनंतर मुक्त आणि न्याय वातावरणात होणाऱ्या निवडणुका हे आपल्या भारतीय लोकशाहीचं यश आहे. देशाची लोकसंख्या आणि देशाचा विस्तार या दोन्हीबाबत मोठ्या असलेल्या आपल्या देशात विविध पातळीवर निवडणुका घेणं ही एक आव्हानात्मक बाब आहे. मात्र तरीही वारंवार होणाऱ्या निवडणुकांमुळे भारतीय मतदारांच्या राजकीय जाणीवा प्रगल्भ झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. लोकशाही शासन प्रणालीमध्ये निवडणुकीचं असलेलं महत्त्व, देशाच्या प्रशासनामध्ये असलेली माझी भूमिका, देशाच्या विकास प्रक्रियेमध्ये असलेला माझा सहभाग याबाबत आज भारतीय मतदार जागृत सजग झालेला आपल्याला पाहायला मिळतो. भारतीय संविधानाने भारतीय मतदाराला दिलेला जो मतदानाचा अधिकार आहे त्या एका मताच्या सहाय्याने किंवा त्या एका मतावर माझ्या देशाचं भवितव्य अवलंबून आहे. माझ्या एका मतावर माझ्या देशाचा राज्यकारभार अवलंबून आहे. माझ्या एका मतावर माझ्याबरोबरच माझ्या देशाचा विकास अवलंबून आहे. याची जाणीव आज भारतीय मतदाराला झालेली पाहायला मिळते. यावरूनच आपल्याला असं म्हणता येईल की आजचा भारतीय मतदार किंवा आजचा भारतीय नागरिक हा राजकीयदृष्ट्या प्रगल्भ झालेला आपल्याला पाहायला मिळतो. मुलांनो, आपल्याला माहीतच आहे भारतीय संविधानाने वयाची 21 वर्ष पूर्ण झालेल्या स्त्री पुरुषाला, म्हणजे ज्याला आपण प्रौढ मतदार असं म्हणतो, याला सुरुवातीच्या काळात मतदानाचा अधिकार, म्हणजे सुरुवातीच्या काळात वयाची 21 वर्ष पूर्ण झालेल्या स्त्री पुरुषाला मतदानाचा अधिकार बहाल केला. आज आपण पाहतो यामध्ये बदल करून मतदानाचा अधिकार हा 21 वरून 18 वर्षापर्यंत आणला गेला आहे. साहजिकच हा जो बदल घडवून आणला गेला किंवा बदल केला गेला म्हणजे मतदानासाठी वयाची 21 वर्षाची अट शिथिल करून ती 18 पर्यंत खाली आणली गेली. म्हणजेच हा मतदानाचा अधिकार अधिक व्यापक करून भारतीय संविधानाने स्वतंत्र भारतातील नव्या युवा वर्गाला एक राजकीय अवकाश प्राप्त करून दिलं, एक राजकीय व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. अशा या लोकशाहीची व्याप्ती वाढवणाऱ्या बदलामुळे भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली गेली आहे. इतकी मतदारसंख्या मतदानासाठी वयाच्या 21 वर्षावरून 18 वर्षापर्यंत मतदानाची वयोमर्यादा आणली गेल्यामुळे साहजिकच हा जो बदल घडून आला, अशा लोकशाहीची व्याप्ती वाढवणाऱ्या बदलामुळे आपण आताच पाहिलं की भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. इतकी मतदारसंख्या अन्य कोणत्याच लोकशाही असलेल्या देशामध्ये आपल्याला आढळत नाही. हा जो बदल आहे हा बदल केवळ संख्यात्मक नसून तर तो गुणात्मकही आहे. त्यामुळेच अनेक भारतातील राजकीय पक्ष
या युवा मतदारांच्या पाठिंब्यामुळे राजकीय स्पर्धेमध्ये उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यामुळेच आज भारतातील राजकीय स्पर्धेचं स्वरूपही आपल्याला बदललेलं पाहायला मिळतं. हे भारतीय लोकशाहीच्या यशस्वीतेचं गमक आहे असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल. संविधानाच्या वाटचालीच्या संदर्भात किंवा लोकशाहीच्या यशस्वीतेच्या संदर्भात आपल्याला आणखी एका मुद्द्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे. हा मुद्दा आहे लोकशाहीचे विकेंद्रीकरण. लोकशाहीचं विकेंद्रीकरण म्हणजे काय? विकेंद्रीकरण म्हणजे सत्तेचं वाटप, सत्तेचं विभाजन. सत्तेचं विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा गाभा आहे. विकेंद्रीकरणामुळे, सत्तेच्या विकेंद्रीकरणामुळे, सत्तेच्या विभाजनामुळे सत्तेच्या गैरवापराला आळा तर बसतोच, शिवाय सामान्य जनतेला सत्तेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते. सत्तेचं हे विभाजन, ज्याला आपण सत्तेचं विकेंद्रीकरण किंवा लोकशाहीचं केंद्रीकरण असं म्हणतो, हे आपल्या देशामध्ये 3 स्तरावर किंवा 3 पातळ्यांवर झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. देश पातळीवर केंद्र सरकार, राज्य पातळीवर राज्य सरकार आणि स्थानिक पातळीवर कार्यरत असणाऱ्या स्थानिक शासन संस्था, असं 3 पातळ्यांवर हे सत्तेचं विकेंद्रीकरण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. सत्तेच्या या विकेंद्रीकरणामुळेच प्रशासनामध्ये सर्वसामान्य जनतेला सहभागी होण्याची मोठ्या प्रमाणात संधी मिळते. लोकशाही विकेंद्रीकरणाच्या संदर्भात संविधानातील मार्गदर्शक तत्वांमध्ये काही तरतुदी आहेत. स्थानिक पातळीवरील कार्यरत असणाऱ्या शासन संस्थांना पुरेसे अधिकार देऊन त्यांच्याद्वारे खरीखुरी लोकशाही प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करावा, अशा स्वरूपाचं ते मार्गदर्शक तत्व आहे. त्याला अनुसरून स्वतंत्र भारतात आजपर्यंत लोकशाही विकेंद्रीकरणाचे खूप प्रयत्न झाले. यातील सर्वात मोठा प्रयत्न अर्थातच 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती. 73व्या आणि 74व्या संविधान दुरुस्त्यांमुळे भारतातील स्थानिक शासन संस्थांना संविधानाची मान्यता, रीतसर मान्यता तर मिळालीच, शिवाय त्यांच्या अधिकारातही खूप मोठी वाढ झाली. साहजिकच सत्तेच्या विकेंद्रीकरणामुळे, सत्तेचं हे विकेंद्रीकरण म्हणजेच हे भारतीय सुदृढ लोकशाहीचं, हे सत्तेचं विकेंद्रीकरण म्हणजेच भारतीय सुदृढ लोकशाहीचं ते एक लक्षण आपल्याला म्हणता येईल. लोकशाही संदर्भातला पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे माहितीचा अधिकार, राईट टू इन्फॉर्मेशन 2005. पण त्याआधी बघा, इथे आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत बघा. खालील बदल कशामुळे झाले ते सांगू शकाल का? अर्थात आपल्याला या प्रश्नांची उत्तरं प्रत्यक्ष जेव्हा आपला वर्ग भरेल, प्रत्यक्ष आपली शाळा सुरू होईल, त्यावेळेस आपल्याला या प्रश्नांची उत्तरं शोधता येतील. बघा, लोकशाही संदर्भामधला जे लोकशाहीच्या यशस्वीतेमागे जे काही घटक कारणीभूत आहेत, त्यामधला हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे माहितीचे अधिकार, राईट टू इन्फॉर्मेशन 2005. लोकशाहीमध्ये नागरिकांचं सक्षमीकरण अनेक मार्गाने झालं पाहिजे हे अपेक्षित असतं. नागरिकांना सहभागाच्या संधी देत असतानाच त्यांच्याशी असणारा शासनाचा संवाद वाढला पाहिजे. शासन आणि नागरिक म्हणजे सरकार आणि नागरिक यांच्यात जितकं अंतर कमी आणि संवाद जास्त, त्या प्रमाणात लोकशाही प्रक्रिया अधिक सकस आणि सुदृढ होत जाते. शासन आणि जनता किंवा शासन आणि नागरिक यांच्यातील परस्पर विश्वास वाढण्यासाठी आपण निवडून दिलेलं सरकार किंवा शासन काय करते हे नागरिकांना समजणं अपेक्षित आहे, समजलं पाहिजे. पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही कोणत्याही चांगल्या शासनाची म्हणजेच सुशासनाची 2 प्रमुख वैशिष्ट्ये. ही दोन्ही वैशिष्ट्ये प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय नागरिकांना हा माहितीचा अधिकार बहाल करण्यात आला. या माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता तर कमी झालीच, शिवाय शासनाचे म्हणजेच आपण निवडून दिलेल्या सरकारचे व्यवहार अधिक खुले आणि पारदर्शी होण्यास मदत झाली. म्हणजे काय तर
सर्वसामान्य या माहितीच्या अधिकारामुळे सर्वसामान्य जनतेला असा महत्त्वाचा अधिकार मिळाला की जे शासन आपण निवडून दिलं, जे सरकार आपण निवडून दिलं आहे, ते नेमकं कशाप्रकारे राज्यकारभार करत आहे, या सरकारचा राज्यकारभार पारदर्शीपणे होतो आहे की नाही, हे जाणून घेण्याचा महत्त्वाचा हक्क, महत्त्वाचा अधिकार हा जनतेला असतो. आणि तो या 2005च्या माहितीच्या अधिकारामुळे सर्वसामान्य जनतेला मिळालेला आपल्याला दिसून येतो. इसवी सन 2000 नंतरच्या काळात नागरिकांसाठी सुधारणा करताना तो त्यांचा हक्क मानून सुधारणाकडे कल वाढलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्या अनुषंगानेच मग भारतीय नागरिकांना माहितीचा अधिकार असेल, शिक्षणाचा अधिकार असेल किंवा अन्न सुरक्षेचा हक्क यासारखे अधिकार मिळाले, हक्क मिळाले. आणि या हक्कामुळेच म्हणजे माहितीचा अधिकार असेल, शिक्षणाचा अधिकार असेल, अन्न सुरक्षेचा हक्क असेल, या हक्कांमुळेच भारतीय लोकशाही निश्चितपणेच बळकट होण्यास मदत झालेली आपल्याला पाहायला मिळेल. पुढे बघा, इथे तुम्हाला विचारलेलं आहे, माहीत आहे का तुम्हाला? त्यानंतर कालच्या चौकटीमध्ये बघा चर्चा करा असं म्हटलेलं आहे. या ज्या दोन्ही चौकटीमधील ही जी माहिती आहे किंवा हे जे तुम्हाला प्रश्न विचारले आहेत किंवा चर्चा करा किंवा तुम्हाला माहीत आहे का, याच्यावरही आपण प्रत्यक्ष वर्गामध्ये शाळा भरल्यानंतर चर्चा करणार आहोत. लोकशाहीच्या विकासामध्ये किंवा संविधानाच्या वाटचालीमधील दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे सामाजिक न्याय व समता. सामाजिक न्याय व समता हे आपल्या संविधानाचं एक मुख्य उद्दिष्ट आहे. या दोन मूल्यांवर आधारलेला, या दोन मूल्यांवर म्हणजे सामाजिक न्याय व समता या दोन मूल्यांवर आधारलेला एक नवा समाज निर्माण करणं हे आपलं ध्येय आहे. संविधानाने त्या दिशेने जाण्याचा मार्गही स्पष्ट केला आहे व त्या दिशेने आपली वाटचालही होताना दिसून येते. खाली आता मुळात सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय तर पहा, सामाजिक न्याय प्रस्थापित करणे, समाजामध्ये सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे ज्या सामाजिक बाबींमुळे व्यक्तीवर अन्याय होतो तो अन्याय दूर करणे व व्यक्ती म्हणून सर्वांचा दर्जा समान असतो याचा आग्रह धरणे. आपला देश विविधतेने नटलेला, प्रत्येक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात विविधता असलेली आपल्याला पाहायला मिळते. साहजिकच त्याच अनुषंगाने आपल्या देशामध्ये जात, धर्म, भाषा, लिंग, जन्मस्थान, वंश, संपत्ती इत्यादीवर आधारित श्रेष्ठ व कनिष्ठ असा भेद न करणे व सर्वांना विकासाची समान संधी उपलब्ध करून देणे हे न्याय व समतेचे उद्दिष्ट आहे. सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्यासाठी खरं तर समाजामध्ये सर्व स्तरावर प्रयत्न करावे लागतात. मात्र तरीही शासनाच्या धोरणांना व अन्य प्रयत्नांना यामध्ये विशेष महत्त्व असते. लोकशाही अधिकाधिक सर्वसमावेशक होण्यासाठी सर्व सामाजिक घटक मुख्य प्रवाहात आले पाहिजेत. लोकशाही ही सर्व समाज घटकांना सामावून घेण्याची प्रक्रिया आहे. त्याचप्रमाणे समावेशित लोकशाहीमुळे समाजातील संघर्षही कमी होण्यास मदत होते. मग समाजामध्ये सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित व्हावी म्हणून किंवा त्या अनुषंगाने, त्या दृष्टीने आजपर्यंत आपल्या देशात कोणते प्रयत्न केले गेले आहेत, या संदर्भात आपण आता काही मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करूया. समाजामध्ये सामाजिक समता व न्याय प्रस्थापित करण्यासाठी गेल्या काही वर्षामध्ये आपल्या देशामध्ये जे जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेले किंवा ज्या सुधारणा केल्या गेल्या त्यामधील पहिली सुधारणा आहे राखीव जागांचे धोरण. आपण अंगीकारलेलं
किंवा भारतीय संविधानाने अंगीकारलेलं राखीव जागांचं धोरण. आजपर्यंत समाजातील ज्या लोकसमूहांवर किंवा ज्या समाज घटकांवर वर्षानुवर्ष अन्याय होत गेला, त्यातही विशेष करून ज्या लोकसमूहांना, समाजातील ज्या लोकसमूहांना किंवा समाज घटकांना विशेषतः शिक्षण आणि रोजगाराच्या संधीपासून दीर्घकाळ वंचित ठेवलं गेलं, किंवा जे लोकसमूह अथवा समाज घटक शिक्षण आणि रोजगाराच्या संधीपासून प्रदीर्घ काळ वंचित राहिले, अशा समाजातील अशा समाज घटकांसाठी, अशा लोकसमूहांसाठी आपल्या घटनेने, आपल्या संविधानाने राखीव जागांचं धोरण स्वीकारलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने देशातील विशेषतः अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये काही जागा आपण राखीव ठेवलेल्या आहेत. एवढंच नव्हे तर समाजातील आणखीन एक घटक म्हणजे इतर मागासवर्गीय, या इतर मागासवर्गीय वर्गासाठीही काही प्रमाणात राखीव जागांची आपण तरतूद केलेली आहे. संविधानाच्या वाटचालीमधील किंवा लोकशाहीच्या वाटचालीमधील आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, किंवा ज्याला आपण सामाजिक न्याय आणि सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने गेल्या काही वर्षांमध्ये ज्या आपण महत्त्वाच्या तरतुदी देशामध्ये केल्या, यामधील दुसरी महत्त्वाची तरतूद आहे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यावरील अत्याचारांपासून संरक्षण देणारा कायदा, ज्याला आपण ॲट्रॉसिटी ॲक्ट असं म्हणतो. बघा, सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा कायदा आपण अस्तित्वात आणला किंवा अंमलात आणला. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीमधील कोणत्याही व्यक्तीवर कोणत्याही प्रकारचा अन्याय करण्यास या कायद्याद्वारे प्रतिबंध करण्यात आला. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधील व्यक्तीवर कोणत्याही प्रकारचा अन्याय करण्याचा या कायद्याद्वारे प्रतिबंध करण्यात आला असून अत्याचार घडल्यास या कायद्याद्वारे शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. समाजामध्ये सामाजिक न्याय, बघा अजून एक आपल्याला उपक्रम दिलेला आहे, करून पहा, त्याच्यावरही आपण वर्गामध्ये चर्चा करणार आहोत. सामाजिक न्याय आणि समाजामध्ये सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने ज्या आणखी काही महत्त्वाच्या तरतुदी आपल्या संविधानाने करून ठेवलेल्या आहेत, त्यामधील आणखीन एक तरतूद आहे अल्पसंख्याकांविषयीच्या तरतुदी. बघा, आपल्या भारतीय संविधानाने अल्पसंख्याकांचं समाजामधील अल्पसंख्याक वर्गाचं संरक्षण करण्यासाठी अनेक तरतुदी केलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. अल्पसंख्याक वर्गाला किंवा अल्पसंख्याकांना शिक्षणाच्या व रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी शासनाने अनेक योजना आतापर्यंत राबवलेल्या आहेत. यामध्ये भारतीय संविधानाने जात, धर्म, वंश, भाषा व प्रदेश इत्यादी घटकांवर आधारित भेदभाव करण्यास कायद्याने प्रतिबंध केलेला आहे. अल्पसंख्याकांविषयीची ही व्यापक तरतूद असून त्यांना समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क आणि सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क जे भारतीय संविधानाने अल्पसंख्याक वर्गाला बहाल केलेले आहेत, त्यामुळे अल्पसंख्याकांना मूलभूत स्वरूपाचं कायद्याने संरक्षण मिळालेलं आहे. आज आपण इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण पुढच्या तासिकेला पाहायचा.